हॅलो नमस्कार राम राम मंडळी, मी गोकुळ. तर स्वागत आहे आपल्या आदिवासी ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो, विषय असा होता की आपण चाललो होतो आज साखरपुड्याला. तेवढे तर मित्रांनो म्हणलं रस्ता लय खराब आहे, तेवढ्यात थांबावा म्हणलं. तेवढ्यात वराडाची गाडी येते आपली, आणि पिकअप पण लय लांबची नव्हती, आपल्याच गावातली होती बरं का. पब्लिकने फुल भरलेली होती बरं का. तेवढे त्या मित्रांनो मेंढ्या पण सापडले होते आपल्याला खूप. आणि मित्रांनो त्या रस्ता पण नव्हते देत, एवढ्या दाट चालत बरं का. ते मी म्हणायला लागलो मेंढरा मागे गेल्यावर रोड भरून मेंढर होते म्हणा, त्याच्यामध्ये रस्ता बी इतका खराब होता ना मित्रांनो. डांबर बिंबर काय नसत दिसत, पण फुफट आमची तोंडावर बसत होता बरं का. खडी पण लय मोठल होती बरं का. पाहू शकता, मी आता महादेवाचं मंदिर दाखवतो बरं का. दर्शन घ्या, तुम्ही पण दर्शन घ्या आणि मी पण दर्शन घेतो बरं का. हे महादेवाचं मंदिर आहे बरं का मित्रांनो. मग मित्रांनो दर्शन बिर्शन घेऊन आता आपण चाललो पुढे. आणि हा रस्ता आहे लोडरा चिवळी गुजरदरीचा रस्ता आहे मित्र. इडली सरपंच कुठे गेले मला माहित नाही, पण मग रस्ता लय खराब व्हायलेला आहे मित्रांनो. डंपरवाल्याला आम्ही हॉर्न देऊन देऊन थकलो, आता डायरेक्ट साईडनं निघून राहिलो बरं का. मित्रांनो यो काकाना लय उडीत होता बरं का यो गाडीवाला. तेवढ्यात ना आम्ही पुढे निघलो. इकडे आदिवासी पोरं होते बरं का मित्रांनो. आपण पण चाललो होतो साखरपुड्याला. पोरं म्हणत होते आम्हाला साखरपुड्याला येऊ. त्याला म्हणायला लावलं आमच्याच गाडीवर जागा नाही. बरं आहे म्हणलं, तुम्ही तिथेच कांदे कापा, तिघ जण जाऊन येतो साखरपुड्याला. मित्रांनो सुपारी फोडायला चालू होती बरं का मित्रांनो. आपला आदिवासी ब्लॉग इथं संपणार आहे. बाय बाय.